लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 11 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे अद्वैत सांगत असतो, हो म्हणजे आहे एक मुलगी, आहे माझं तिच्यावरती प्रेम. याच्यावरती आबा म्हणतात, काय नाव तरी काय तिचं आणि काय करते, कुठे राहते. याच्यावरती रोहिणी म्हणते, बोल ना, अरे काय तिचं बॅकग्राऊंड. अद्वैत म्हणतो, मला खरंच काही माहीत नाही आहे, म्हणजे तिचं नाव फक्त माहिती आहे, बाकी तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. यावरती रोहिणी म्हणते, बोल ना, नाव काय आहे तिचं. आता अद्वैत सगळ्यांना नाव सांगणार तितक्यात अद्वैतला कॉल येतो. अद्वैत कॉल उचलतो आणि त्याला सिक्युरिटी गार्ड खूप महत्त्वाची माहिती सांगतात की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. अद्वैतच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो. नैना आले, त्याला आता खूप आनंद होतो. तो म्हणतो, पाठवा, आत पाठवा. आता नैना हलक्या पावलांनी आत येत असते. अद्वैत आता प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो आणि घरच्यांना कळतं की हीच ती मुलगी आहे जिच्या प्रेमामध्ये अर्जुन पडलेला आहे. नैना अगदी ठुमकत ठुमकत समोर येते आणि सगळेजण अद्वैतकडे पाहत राहतात. अद्वैत म्हणतो, आबा हीच ती मुलगी नैना खरे. असं म्हणत तो आबांना नैनाची ओळख करून देतो. आता मात्र सगळेच जण हे दृश्य पाहतच बसतात. म्हणजे अद्वैत नैनाच्या प्रेमात पडलाय हे सगळ्यांना समजलेलं असतं. नैना आता नाटक करत आबांच्या पाया पडायला येते. आबा म्हणतात, नको नको. नैना म्हणते, माझं काही चुकलं का. आबा म्हणतात, नाही, घरामध्ये देवी आई आहे ना, तिच्या पाया पडायचं, तिचाच आशीर्वाद घ्यायचा, बाकी कोणाच्या पाया पडायची काय गरज आहे. असं म्हणत ते आता नैनाला थांबवतात. अद्वैत मात्र सगळ्यांना खुणेने सांगत असतो, हीच ती मुलगी आहे म्हणून. आता इकडे नैना सांगते, खरं तर मी ना इकडे आले आहे कारण माझं ना कानातलं हरवलं होतं. त्या दिवशी जेव्हा मी इथे आले ना तेव्हा माझं कानातलं इकडे पडलं होतं. रोहिणी म्हणते, सिरियसली, म्हणजे हे एवढंसं कानातलं घेण्यासाठी तू आलेस. असं म्हटल्यावरती नैनी गडबडते आणि तिला कलाचं बोलणं आठवतं. कलाने सांगितलेला शब्द आठवतो की हे कानातलं माझ्यासाठी जीवापाड प्रिय आहे, कारण ते माझ्या आजीची शेवटची निशाणी आहे. तोपर्यंत इकडे नैना तेच वाक्य रिपीट करते आणि म्हणते, नाही, म्हणजे सोनं चांदी याचा मला इतकं काही हे नाही आहे, पण ते कानातलं आहे ना ते माझ्या आजीची शेवटची निशाणी आहे आणि म्हणून ते मला खूप प्रिय आहे, मला माझ्या जवळ ते ठेवायचं आहे, यासाठी मी ते कानातलं घ्यायला आले. असं म्हणत खोटारडी नैना कलाचंच वाक्य चिपकवून आता इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत कला बाहेर येते आणि म्हणते, दादा, तुम्ही ओळखलत का मला, मी त्या दिवशी इथे मूर्ती बनवायला आले होते. यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतात, हो, मग आत्ता काय. याच्यावरती कला सांगते, मी त्या दिवशी आले ना तेव्हा माझं कानातलं इकडे पडलंय, मला ना पुन्हा एकदा आज जायचं आहे. यावरती सिक्युरिटी गार्ड म्हणतात, हे बघा, ही अशी नाटकं करणारी माणसं खूप असतात, फुकटचा महाप्रसाद मिळावा म्हणून तुम्ही आलायत ना. मग काजू चिडते आणि म्हणते, काय चाललंय, मी दाखवते तुम्हाला काय करायचं ते. असं म्हणत काजू खूप चिडते. सिक्युरिटी गार्ड म्हणतो, मी अद्वैत सरांना फोन करून विचारतो, पण अद्वैत कुणालाही आत येण्यासाठी नकार देतो. मग इकडे आता काजू चिडते आणि म्हणते, तुम्हाला ना चांगलाच धडा शिकवते, थांबा. यावरती कला म्हणते, काजू काय करतेस तू, गुंडू जरा शांत बस बरं. तोपर्यंत अद्वैत ते कानातलं नैनीकडे देतो आणि म्हणतो, हे तुमचं कानातलं ना. नैना म्हणते, हो, थँक्यू, खरंच थँक्यू. असं म्हटल्यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो, वेलकम, तुम्ही काही काळजी करू नका. नैना म्हणते, म्हणजे मी ना इथून निघायच्या आधी देवी आईच्या एकदा पुन्हा पाया पडू का. नैनाला खरं तर थांबायचं असतं, पण कोणी तिला थांबवतच नसतं. मग नैना पाया पडत असते आणि म्हणते, देवी आई, तूच यांना उपरती दे मला इथे थांबवण्याची. असं म्हणत नैना पाया पडते आणि म्हणते, मी निघते. नैना निघणार तर मागून सरोज आवाज देते, थांब, ए मुली थांब. याच्यावरती आता नैना थांबते. सरोज म्हणते, आलीच आहेस तर आमच्यासोबत ब्रेकफास्ट करून जा की. नैना विचार करते, नशीब कोणाला तरी समजलं ही गोष्ट. नैना म्हणते, म्हणजे कसं आहे ना, मला थोडंसं महत्त्वाचं काम होतं, पण ठीक आहे काकू, तुम्ही म्हणताय ना म्हणून मी थांबते. रोहिणी म्हणते, असं कसं, तुझं काम महत्त्वाचं ना, जा जा, तू काम तर पहिलं महत्त्वाचं करून घे, कारण ब्रेकफास्ट वगैरे काय नंतर होऊच शकतो ना. असं म्हणत मुद्दाम रोहिणी टोमणा मारते. त्यावेळेला नैना सांगते, नाही, म्हणजे माझी कार आली होती, ती मला इथे सोडून निघून गेली, आता मी कार बोलवते, पण मी आता काकू म्हटल्यात तर थांबते. याच्यावरती आबा म्हणतात, काय चाललंय तुमचं, इथेच गप्पा टप्पा करत बसणार आहात का, जा ब्रेकफास्टच्या टेबलवरती बसा आणि गप्पा टप्पा करा. अद्वैत म्हणतो, या मिस नैना, आणि तो नैनाला घेऊन ब्रेकफास्टच्या टेबलवरती निघत असतो. तोपर्यंत इकडे बाहेर मात्र काजू आणि कला या दोघीजणी आत जाण्यासाठी बोलत असतात. काजूने तर बाहेर तमाशाच केलेला असतो. नैना हे सगळं पाहते आणि विचार करते, हे काय, नक्की या इथे कशाला आलेले आहेत, उगाच इथे येऊन खूप मोठा तमाशा करणार. पण काजू काही ऐकायला तयार नसते आणि ती सांगत असते, एक मिनिट, तुम्ही आत पाठवत नाही ना, आम्हाला महाप्रसादाला आलेले म्हणता ना, थांबा, तुम्हाला धडाच शिकवते. असं म्हणत काजू तिकडून निघून जाते. सिक्युरिटी गार्ड म्हणतात, काहीतरी गडबड आहे, आपल्याला घरात कळवायला पाहिजे का. असा विचार करत ते आता बोलणं तितक्यात अद्वैत आणि नैना बाहेर येतात. अद्वैत म्हणतो, काय झालंय नक्की. यावरती सिक्युरिटी गार्ड सांगतात, ही बघा, काही मुली आलेल्या आहेत आणि इथे खूप मोठा गोंधळ करतायत.
नैना पाहते आणि विचार करते, या दोघीजणी झालं, आता माझा आत्तापर्यंत घडवून आणलेला प्लॅनची सगळी या दोघीजणी वाट लावणार. तोपर्यंत कला पाहते आणि नैनाताईला पाहून ती तिच्याकडे बघतच बसते. इकडे मात्र आता संगीताने एका गुरुजींना बोलवलेलं असतं. गुरुजींना तिन्ही मुलींची पत्रिका दाखवत संगीता म्हणत असते, बघा बघा गुरुजी, तुम्ही पटकन बघून सांगा बरं, माझ्या नैनीचं लग्न खूप मोठ्या घरात होणार आहे ना, कारण मी तसं ना आता नियोजन करते. गुरुजी म्हणतात, हो हो खरे बाई, जरा थांबा, मला पत्रिका तर नीट बघू दे. असं म्हणत गुरुजी आता अगदी भिंग भिंग घेऊन सगळ्या पत्रिका बघत असतात आणि ते सांगतात, तुमच्या तिन्ही मुलींचे लग्न खूप मोठ्या घराण्यात होणार आहेत. तिन्हीही मुली खूप श्रीमंत होणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिन्ही मुली एकाच घरात जाणार आहेत. त्यावरती आता मात्र संगीता खुश होते, देवी आईचे आभार मानते, गुरुजींचे आभार मानते आणि म्हणते, देवी आई ऐकलंस हो, तू ऐकलंस. असं म्हणत असताना गुरुजी आता कलाची पत्रिका घेतात आणि म्हणतात, सगळ्यात जास्त जोराचं भाग्य आहे ते म्हणजे तुमच्या मधल्या मुलीचं. म्हणजे ज्या घराण्यात तिघींचे लग्न होतील ना, त्या घराण्यात सत्ता करणारी तुमची कला असेल, कला. आणि तुमच्या लहान मुलीचं लग्न आहे ना, ते स्वतः कला जुळवून आणेल. यावरती संगीताला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, काय म्हणजे माझी कलाचं लग्न मोठ्या घरात, ती सत्ता करणार, ती काजूचं लग्न करणार, म्हणजे चांगलंच करणार, म्हणजे माझ्या दोन्ही मुलींचं सगळं चांगलं होणार. आता माझ्या नैनीचं काय, जरा माझ्या नैनीची पत्रिका बघा आणि सांगा ना तिचं काय भविष्य आहे ते. मग गुरुजी नैनीची पत्रिका बघतात, पण नैनीच्या पत्रिकेमध्ये खूप मोठा एक दोष असतो आणि त्यामुळे मात्र आता गुरुजींचं तोंड पडतं. संगीता म्हणते, काय झालंय बोला की. तोपर्यंत अद्वैत सांगत असतो, काल जी काही गडबड झाली त्याचा राग काढायला इथे आलेस का, माझ्या कुटुंबाचा बदला घ्यायला तू इथे आलेली आहेस का. असं म्हणत तो कलावती चिडतो. नैना विचार करते, काय करावं बरं. सिक्युरिटी गार्ड म्हणतात, आम्ही यांना सांगत होतो की आज जाऊ नका, पण ती मुलगी आहे दुसरी, ती तोडफोड करण्याची धमकी देत होती. कला सांगते, नाही खोटं बोलू नका, अशी काही धमकी दिलेली नाही आहे. यावरती अद्वैत म्हणतो, पण तुम्हाला सांगितलं ना तुम्ही इकडे यायचं नाही म्हणून, मग काय सारखं तुमचं इकडे येत जाऊ नका. असं म्हणत माझ्या कुटुंबापासून लांब राहा, असं तो कलाला सांगत असतो. तोपर्यंत इकडे आता गुरुजी सांगत असतात की हे बघा, तुमची मुलगी आहे ना नैनी, हिच्या लग्नात खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे आणि ती कुणाचंच काही ऐकणार नाही, तुम्हाला मान खाली घालायला लावणार आहे. अखेर काहीतरी गडबड होईल, पण लग्नामध्ये मात्र खूप मोठी गडबड होणार आहे. असं म्हणत गुरुजी आता नैनीचं भविष्यवाणी करतात आणि काहीतरी गडबड आहे हे मात्र आता संगीताला समजतं. नैनीच्या लग्नामध्ये खूप मोठी गडबड होणार हे गुरुजींनी क्लिअर केलेलं असतं. कलाचं लग्न मोठ्या घराण्यात ती सत्ता करणार हे क्लिअर केलेलं असतं आणि कलाच काजूचं लग्न लावून देणार हे सुद्धा क्लिअर केलेलं असतं. म्हणजे चांदेकरांची 3 मुलं आणि खऱ्यांच्या 3 मुली यांचे लग्न, पण क्रॉस कनेक्शनमध्ये. इकडे आता अद्वैत चिडलेला असतो आणि म्हणतो, तुम्हाला सांगितलं ना की इथे येत जाऊ नका म्हणून. असं म्हणून रागारागात तो कलाचा हात धरतो आणि तिला फरफटत बाहेर नेत असतो. जरा इथून चालत्या व्हा, असं म्हणत खूप रूढ वागत तो तिला हकलत असतानाच इकडे आता कला म्हणते, नैनाताई, आणि ती नैनाकडे पाहते. अद्वैत म्हणतो, नैनाताई. पहिल्यांदाच अद्वैतला नैना ही कलाची बहीण आहे हे समजलेलं असतं. नैनाचा खोटारडेपणा समोर आलेला असतो.